प्रेक्षक हो नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकरंद पाटील यांच्या समोर विरोधकांचं तगडं आव्हान या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मकरंद पाटील हे सहजरित्या निवडून येतील अशा प्रकारचं राजकीय चित्र विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी दिसत होतं. परंतु जसजशी विधानसभेची निवडणूक जवळ येऊ लागली, उमेदवारांची घोषणा झाली, त्यानंतर वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघातील राजकीय चित्र बदलताना दिसते. मकरंद पाटील सलग 3 वेळा या विधानसभा मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत. 2009, 2014 आणि 2019 म्हणजेच आमदारकीची हॅट्रिक त्यांनी पूर्ण केलेली आहे. मकरंद पाटील यांनी अजित पवार यांची साथ दिलेली आहे. अर्थातच मकरंद पाटील शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. मकरंद पाटील हे शरद पवार यांच्या बरोबरच राहतील अशा प्रकारचा अंदाज वर्तवला जात होता. परंतु अनपेक्षितरित्या मकरंद पाटील यांनी भूमिका घेऊन त्यांनी अजित पवार यांची साथ देण्याचं ठरवलं. अर्थातच मकरंद पाटील यांना त्याचा चांगलाच फायदा झाला. कारण मकरंद पाटील यांच्या जवळ किंवा यांच्या अधिपत्याखाली 3 कारखाने येतात आणि त्या कारखान्यांना आर्थिक मदत मिळणं गरजेचं होतं. आणि त्याच अनुषंगानं मकरंद पाटील यांनी अजित पवार यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर मकरंद पाटील यांचे बंधू सातारा जिल्हा बँकेचे, जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन नितीन काका पाटील यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्थातच मकरंद पाटील यांना महायुती बरोबर जाण्याचा चांगलाच लाभ झालेला आहे. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघामधून मकरंद पाटील, त्याचबरोबर मदन भोसले, पुरुषोत्तम जाधव यांच्यासारखे मातब्बर नेते महायुतीच्या बाजूला असून सुद्धा देखील छत्रपती उदयनराजे भोसले यांना मताधिक्य न मिळता वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघामधून मताधिक्य हे शशिकांत शिंदे यांना मिळालं. अर्थातच हे जरी मताधिक्य मोठं नसलं तरी सुद्धा हे या मताधिक्यावरून असं दिसतंय की या मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. अर्थातच अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळं मकरंद पाटील यांच्या समोर एक चांगलं आव्हान उभं करण्यात शरद पवार हे यशस्वी ठरल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर पुरुषोत्तम जाधव हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, परंतु कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच याच इराद्याने पुरुषोत्तम जाधव यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणामध्ये आहेत. त्यामुळे अर्थातच त्याचा फटका महायुतीचे उमेदवार म्हणून मकरंद पाटील यांना बसू शकतो. 2014 आणि 2019 मोठ्या मताधिक्याने मकरंद पाटील विजयी झाले, परंतु त्यांच्या विजयापाठीमागं शरद पवार यांचा मोठा हात होता. म्हणजे शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग हा या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर काँग्रेसला मानणाराही मतदार वर्ग या विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तो मतदार वर्ग महाविकास आघाडीच्या उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांच्या बरोबर राहील आणि त्याचा थेट फटका मकरंद पाटील यांना होऊ शकतो. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत छत्रपती उदयनराजे भोसले यांना वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघामधून मताधिक्य न मिळाल्यामुळं ते नाराज वाटत आहेत. त्यामुळं त्यांना मानणारे समर्थक या विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांच्यासाठी
प्रचार करतील का किंवा त्यांना मतदान करतील का, हा एक मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर मकरंद पाटील हे विधानसभेचे म्हणजेच विधानसभेचे आमदार, त्याचबरोबर कारखान्याचे चेअरमन मकरंद पाटील यांचे बंधू, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष, त्याचबरोबर राज्यसभा खासदार. त्यामुळं एक प्रकारे सगळी पदं म्हणजेच राजकारणातील आणि तालुक्यातील महत्वाची पदे ही मकरंद पाटील यांच्या घरात गेल्यामुळं कार्यकर्त्यांचं काय, कार्यकर्त्यांनी केवळ नेत्यांसाठीच राबायचं का किंवा केवळ सतरंजाच उचलायच्या का, असा प्रश्नही त्यांच्या विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. म्हणजेच मकरंद पाटील यांच्या विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना एक चलबिचल ही कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे किंवा त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे. अर्थातच त्यामुळं त्याचा काही प्रमाणात का होईना फटका हा मकरंद पाटील यांना या विधानसभा निवडणुकीत बसू शकतो. त्यातनं एक नॅरेटिव्ह सेट करण्यात विरोधकांना या निवडणुकीत यश मिळताना दिसते. पुरुषोत्तम जाधव हे निवडणुकीमध्ये उभे राहिले असल्यामुळे अर्थातच भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची म्हणजेच महायुतीचे मतदान हे खंडाळा तालुक्यातील हे पुरुषोत्तम जाधव यांना जाऊ शकतं. त्याचबरोबर मकरंद पाटील हे भारतीय जनता पक्षाचे पारंपरिक विरोधक राहिलेले आहेत. त्यामुळे अर्थातच वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचं जे मतदान आहे, जे शिवसेनेचं मतदान आहे, म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं, जे विशेष करून हिंदुत्वाचा विचार मानणारा जो मतदार वर्ग आहे, नरेंद्र मोदी यांचा नेतृत्व मानणारा जो मतदार वर्ग आहे, फडणवीस यांचं नेतृत्व मानणारा जो मतदार वर्ग आहे, जो भाजपचा कोर वोटर आहे, तो मतदार मकरंद पाटील यांना मत देण्याऐवजी तो घरी बसू शकतो किंवा ते मतदान पुरुषोत्तम जाधव यांना जाऊ शकतं, अशा प्रकारचा अंदाज सुद्धा व्यक्त केला जात आहे. म्हणजे वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघामधून सोपी वाटणारी निवडणूक ही मकरंद पाटील यांच्यासाठी दिवसेंदिवस अवघड बनत चाललेली आहे. अर्थातच या मतदारसंघामध्ये मकरंद पाटील यांचा चांगला जनसंपर्क आहे, कार्यकर्त्यांचं उत्तम जाळं आहे. त्याचबरोबर या मतदारसंघाचा विकास करण्यात त्यांनी काही प्रमाणात का होईना यश मिळवलेलं आहे. त्यामुळेच गेल्या 3 टर्म मध्ये चांगल्या मताधिक्याने त्यांना विजय मिळवता आलेला आहे. परंतु सध्या महाविकास आघाडीच्या बाजूनं एक पॉझिटिव्ह वातावरण हे पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून शरद पवार यांच्या तुतारीसाठी, शरद पवार यांच्यासाठी दिसत आहे आणि शरद पवार यांच्यासाठी सहानुभूतीही दिसत आहे. आणि त्याचा थेट फटका हा मकरंद पाटील यांना होऊ शकतो, पडू शकतो. अर्थातच मकरंद पाटील यांच्या बाजूनं अजित पवार मोठ्या ताकदीनं उभे आहेत. परंतु खरंच वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाचा प्रभाव किती प्रमाणात पडेल हा हे एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे एक प्रकारे मकरंद पाटील यांना स्वतःच्या बळावरतीच या निवडणुकीत काम करावं लागणार आहे. त्याचबरोबर मदन भोसले हे भारतीय जनता पक्षाचे नेते, परंतु ते मकरंद पाटील यांचे पारंपरिक विरोधक आहेत. मागील 3 विधानसभा निवडणुकीत मदन भोसले यांचा पराभव हा मकरंद पाटील यांनी केलेला आहे. किसनवीर सहकारी साखर कारखाना असो किंवा इतर कारखाने असो, यामध्ये मदन भोसले यांचा गट विरुद्ध मकरंद पाटील यांचा गट अशीच लढाई होताना दिसते. आणि एकंदरीत कारखान्यांवरती सध्या मकरंद पाटील यांच्या गटाचं वर्चस्व असल्यामुळे अर्थातच विधानसभा निवडणुकीत मदन भोसले यांना मानणारा मतदार वर्ग किंवा त्यांचा गट किंवा त्यांच्या गटाचे कार्यकर्ते मकरंद पाटील यांचं काम करतील का, हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळं वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक
ही मकरंद पाटील यांच्यासाठी सोपी वाटत होती, परंतु जसजशी निवडणूक जवळ येते तसतशी ही निवडणूक मकरंद पाटील यांच्यासाठी आव्हानात्मक होऊ लागलेली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांची उमेदवारी जरी उशिरा जाहीर झाली असली तरी सुद्धा या मतदारसंघामध्ये पिसाळ यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजेच मदनराव पिसाळ यांनी या मतदारसंघाचं 3 वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्याचबरोबर अरुणादेवी पिसाळ यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणूनही काम केलेलं आहे. त्यामुळं वाई तालुक्यामध्ये त्या चांगली मते घेऊ शकतात. त्याचबरोबर खंडाळा, महाबळेश्वर, पाचगणी या भागामध्ये शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर शेतकरी प्रश्नांविषयी या सरकारची दुर्लक्षित भूमिका, MSP न मिळणं, त्याचबरोबर बेरोजगारीची समस्या ही मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा फटका सुद्धा या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना बसू शकतो. आणि एकंदरीत खंडाळा तालुक्यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मानणारा मतदार वर्ग किंवा त्यांचा गट ही या खंडाळा तालुक्यामध्ये कार्यरत आहे. त्यामुळे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे जरी महायुती बरोबर असले तरी सुद्धा फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर त्यांचं पाठबळ हे महाविकास आघाडी बरोबर आहे, म्हणजेच शरद पवार यांच्या बरोबर आहे. त्यामुळं खंडाळा तालुक्यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मानणारा मतदार वर्ग ही महाविकास आघाडी बरोबर राहू शकतो असं चित्र सध्या दिसत आहे. म्हणजे एक प्रकारे मकरंद पाटील यांना सोपी वाटणारी निवडणूक ही दिवसेंदिवस, म्हणजे जशी निवडणूक जवळ येते तसतशी ती त्यांच्यासाठी आव्हानात्मक होताना दिसते. त्यामुळं वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघात मोठा उलटफेर सुद्धा होऊ शकतो आणि महाविकास आघाडीचे उमेदवार किंवा अनपेक्षितरित्या पुरुषोत्तम जाधव हे सुद्धा निवडून येऊ शकतात. म्हणजे एक प्रकारे वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाची लढत ही इंटरेस्टिंग होताना दिसते. अर्थातच हा वाई खंडाळा महाबळेश्वर हा 3 तालुक्यांचा मिळून बनलेला मतदारसंघ आहे. आतापर्यंत म्हणजेच गेल्या 3 टर्म मध्ये 2009, 14 आणि 19 वाई मधूनच किंवा वाई तालुक्यामधूनच या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. त्यामुळं खंडाळा म्हणजे वाई तालुक्याच्या तुलनेत खंडाळा आणि महाबळेश्वर या तालुक्यांचा विकास हा कमी दिसतोय आणि त्याचाही फटकाही मकरंद पाटील यांना बसू शकतो. अर्थातच मकरंद पाटील यांना निवडणूक कशी जिंकायची याची कला चांगली अवगत आहे आणि त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचं उत्तम असं जाळं आहे. त्याचबरोबर याच मतदारसंघामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली 3 कारखाने आहेत. त्यामुळं कारखान्यांचे सभासद असतील, ऊस उत्पादक शेतकरी असेल, यांचं मतदान ही मकरंद पाटील यांना चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. परंतु सध्या जे राज्यामध्ये परिवर्तनाचं वारं दिसतंय, शरद पवार यांच्याविषयी एक सुप्त लाट पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिसते आणि एकंदरीत महाविकास आघाडीला जो अप्पर हँड दिसतोय, मराठा आरक्षणाचा प्रश्न असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न असतो, हे सगळं गणित बघता आणि एकंदरीत पुरुषोत्तम जाधव यांनी उभं केलेलं आव्हान पाहता आणि अरुणादेवी पिसाळ यांना मतदारसंघामधून मिळणारा प्रतिसाद पाहता मकरंद पाटील यांच्यासमोर विरोधकांचं तुल्यबळ आव्हान आहे. अर्थातच हे आव्हान ते कसं परतावून लावतात हे पाहणं देखील उत्सुकतेचं आहे. परंतु वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघामध्ये जी निवडणूक मकरंद पाटील यांना सोपी वाटत होती, ती निवडणूक मात्र जसजशी विधानसभेची निवडणुकीची तारीख जवळ येते तशी ती निवडणूक मकरंद पाटील यांच्यासाठी आव्हानात्मक होताना दिसते. त्यामुळं वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये मकरंद पाटील
यांचा पराभव होऊ शकतो अशी चर्चा सुद्धा होताना दिसते, किंवा या मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकू शकतो अशा प्रकारची चर्चा सुद्धा होताना दिसते. धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.